नमस्कार, मी रागिनी विवेक कदम. मी ऑस्ट्रेलियामध्ये राहते. दरवर्षी वटसावित्रीची पूजा करते. यावर्षी पण मी तशीच मनापासून वटसावित्रीची पूजा संपन्न केलेली आहे. तर आमचा हा व्हिडिओ कृपया लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आवडला तर शेअरही करा. धन्यवाद.
ऋषीने शंकराला प्रश्न विचारला की असे कोणते व्रत आहे की त्यापासून व्रत अखंड सौभाग्य प्राप्त होतं. या प्रश्नाचे उत्तर म्हणून भगवान शंकराने एक कथा सांगितली. तीच ही वटसावित्रीची कथा. मद्र देशात अश्वपती नावाचा राजा होता. हा महाज्ञानी धार्मिक होता, पण त्याला संतती नव्हती. सावित्री देवीच्या उपासनाने त्याला एक कन्या होती. तिचे नाव वरद सावित्री असे ठेवले. यथावकाश सावित्री उपकुवर झाली म्हणून अश्वपती ज्याने तिला आवडले असा सर्व गुण संपन्न पती वरण्यास सांगितले. सावित्रीने राजाचा पुत्र सत्यवानास वरले. सत्यवानाचा पिता आंधळा व राज्यभ्रष्ट होता, म्हणून तो आपल्या परिवारासहित अरण्यात राहत होता. सत्यवान हा शूर गुणसंपन्न असला तरी तो अल्पायुषी आहे व आजपासून वर्षाने देहत्याग करी अश्वपतीला भाकीत सांगितले होते. म्हणून अश्वपती राजाने सावित्रीला दुसऱ्या वराची निवड करण्यास सांगितले. पण सावित्रीने निश्चयपूर्वक सत्यवानाशीच विवाह केला. काही काळ लोटल्यानंतर सावित्रीने नारदांनी सांगितलेले ते भविष्य न विसरता वटसावित्रीचा व्रत नियम केला. आपल्या पतीच्या आयुष्याचे 3 दिवस राहिले असून 4था दिवस त्याच्या मरणाचा आहे हे जाणून त्रिरात्र व्रत केले. 4थ्या दिवशी व्रताची समाप्ती केली. त्याच दिवशी सत्यवानाबरोबर सावित्री अरण्यात गेली. लाकडे तोडून झाल्यावर सत्यवानाला अतिश्रमाने लाळी आली, म्हणून सत्यवान एका वडाच्या झाडाखाली सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून झोपला. थोड्याच वेळात सत्यवानाचे प्राण नेण्यासाठी यम स्वतः आला. सावित्रीने त्याला ओळखले व नमस्कार केला. सत्यवानाचे प्राण घेऊन यम जाऊ लागला. तेव्हा सावित्री ही दुःखित होऊन यमाच्या मागून जाऊ लागली. यमाने तिला परत जायला सांगितले. यमाचे शब्द ऐकून सावित्रीने पतिनिष्ठा, कर्तव्य, पतिव्रतेच्या भावना यांचा विवेचन केले. तिची ही वाणी ऐकून यम प्रसन्न झाला. यमाने तिला पतीच्या प्राणाशिवाय काहीही मागायला सांगितले. तेव्हा सावित्रीने आपल्या सासऱ्यांची दृष्टी परत मिळावी असं वर मागितला. यमाने तथास्तु म्हटले. त्यामुळे दिव्य शक्तीने सावित्रीच्या सासऱ्यांना दृष्टी लाभ झाला. तरी सुद्धा सावित्री यमाच्या मागून चालतच राहिली. यमाने पुन्हा तिला सांगितले की हे देवी, तुला या चालण्याचे श्रम होतील, तेव्हा तू परत जा. तेव्हा सावित्री म्हणाली की पतीच्या सानिध्यात असताना श्रम कोणते? ज्या मार्गाने माझे पती जातील तेथेच मला गेले पाहिजे. हे तिचे बोलणे ऐकून व पतिनिष्ठा पाहून यमाने तिला दुसरा वर मागायला सांगितला. तिने आपल्या राज्यभ्रष्ट सासऱ्यांचे राज्य परत मागितले. त्यामुळे तिच्या सासऱ्यांचे राज्य परत मिळाले. तरी सुद्धा दूर अंतरापर्यंत सावित्री यमा पाठून चालत राहिली. वाटेत तिने यमाला सत्यपुरुषाच्या सनातन धर्मासंबंधी सांगितले. हे ऐकून यमराजाने तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय तिसरं वर मागायला सांगितलं. सावित्रीने आपल्या निपुत्रिक पित्याला पुत्रलाभ
होण्याचा वर मागितला. तरीही सावित्री यमाच्या पाठोपाठ चालत राहिली. वाटेत ती यमाला सांगते की तुम्ही साक्षात सूर्याचे पुत्र. स्वधर्माने तुम्ही प्रजा चालवता म्हणून तुम्ही धर्मराज ओळखले जाता. हे शुभ वचन ऐकून यमराजा संतुष्ट झाला व तिला सत्यवानाच्या प्राणाशिवाय चौथा वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्रीने सत्यवानाला 100 पुत्र व्हावेत व पतिकुळ वृद्धिंद व्हावे असा वर मागितला. तरीही सावित्री यमामागून जाऊ लागली. वाटेत तिने यमाला साधूंच्या वृत्तीविषयी, सत्यपुरुषांच्या गुणांविषयी, त्यांच्या परोपकारांविषयी सांगितले. यमराजाने तिच्या ह्या बोलण्याचे संतुष्ट होऊन एक अप्रतिम वर मागायला सांगितला. तेव्हा सावित्री म्हणाली की मला स्वर्ग सुख नको, पतीशिवाय मला कशातच सुख नाही मिळणार. तुझे वचन खरे ठरण्यासाठी सत्यवानाला 100 पुत्रे होण्यासाठी त्याचे प्राण परत कर. शेवटी यमराजाने सत्यवानाचे प्राण परत केले. अशा प्रकारे पतिव्रताच्या बळावर सावित्रीने आपल्या पतिकुळाचा, पितृकुळाचा उद्धार केला. आपल्या दिव्य शक्तीने प्रत्यक्ष यमाकडून आपल्या पतीला जीवदान दिला. Show it to me.